गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली हळकूट टाकू तुले अर्धा, हळकूट टाकू तुले अर्धा. ऐकलं आशिष देशमुख काय बोलतायत? सर्जाला सांगून द्या, मला फलकून टाकील सर्जा तुले अर्धा. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली हळकूट टाकू तुले अर्धा. सत्ताधारी भाजपचे आमदार असलेल्या आशिष देशमुख यांनी विरोधकांना चक्क कापून काढण्याची धमकी दिली, तीही भरसभेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरच्या कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली हळकूट टाकू तुले अर्धा. देशमुख यांच्या या वक्तव्यामागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे पाहू. तर कळमेश्वरमध्ये 2 दिवसांपूर्वी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये स्थानिक काँग्रेस उमेदवाराच्या पतीचं नाव समोर आलं होतं. या घटनेचा संदर्भ देत आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. आशिष देशमुख यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी भाजपवर एकच हल्ला चढवला. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विरोधकांचं एन्काउंटर करण्याची परवानगी दिली का असा सवाल केला. फक्त माज आहे, दुसरं काही नाही, सत्तेचा हा माज आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री नागपुरातले. जास्त वळवळ केली तर कापून काढू हे शब्द कुण्या नक्षलवाद्याचे नाही, तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी जाहीर व्यासपीठावरून विरोधकांना दिलेली ही धमकी आहे. सदा सर्व काळ सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या या आमदारांना विरोधकांचे एन्काउंटर करायची परवानगी दिली आहे का? मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या आमदारांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा मुख्यमंत्र्यांचाही आशिष देशमुखांच्या या भाषेला पाठिंबा आहे असाच त्याचा अर्थ होईल. फडणवीस रोज कायद्याचं राज्य येईल म्हणतात, कायदा कोणाला हातात घेऊ दिला जाणार नाही असं म्हणतात, आणि तुमचेच बगल बच्चे कापून काढून फडकून काढून गप्पा करतात. तसे ते तोंडात भरलेले, त्यांच्यात तेवढा दम नाहीये. पण अशा पद्धतीनं तुमचे आमदार धमक्या देतात. जर दुसऱ्याने असं कापून काढू म्हणलं तर तुम्ही काय कराल? माज, दुसरं काही नाही. हा सत्तेचा असलेला माज आहे आणि तो माज भारतीय जनता पक्षाचा सगळ्यांना दिसतोय. देशमुखांच्या या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या तेही पाहूया. आशिष देशमुखांनी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत. त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका. त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांना करू द्या. आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस साहेबांना अडचणीत आणत आहात, याचं भान ठेवलं पाहिजे. एकंदरीतच निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांकडून वादग्रस्त विधान करून वातावरण तापवण्याचेच प्रयत्न दिसून येत आहेत. या वादंगात जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. हळकूट टाकू तुले अर्धा, हळकूट टाकू तुले अर्धा. रिपोर्ट न्यूज 18 लोक.